आम्हाला ब्लाऊजचे गळे बनवायचे, ठीक आहे. तर आम्हाला डीप गळे पाहिजे असतात, ठीक आहे. डीप गळ्यांसाठी आपण शोल्डर किती घेतो? हा झाला आपला डीप गळा, ठीक आहे. डीप गळ्यांसाठी आपण शोल्डर किती घेतो? 5 इंच, ओके. हां, पण बॉडीवर जेव्हा मेजरमेंट घेतो, हां, बॉडीवर मेजरमेंट घेताना हे तुमचं गळा आहे, ठीक आहे, इथून इथपर्यंत, ठीक आहे. शोल्डर हे बोन टू बोन जे माप घेतो ना, ते पूर्ण माप आहे तुमचं 14 इंच, ठीक आहे. 14 इंच आहे. त्याच्यातनं कटिंग करताना आपण जेव्हा कॉलरचे गळे करतो, ठीक आहे, कॉलरचे गळे कसे असतात आता ते पण मी दाखवून देते डायग्राम करून. कॉलरचे गळे असे मागून पॅक असतात, ठीक आहे, ठीक आहे. मागून पॅक आणि पुढून कसे असतात? हे असे, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे हे पॅक गळे झाले ना, ओपन नाही आहे, हा ओपन आहे, ठीक आहे, आणि हा मागून पॅक आहे. तर कळलं तुम्हाला काय मी सांगते? पॅक गळ्यांसाठी आपण शोल्डरचा डायरेक्टली म्हणजे शोल्डरचा अर्धा घ्यायचा, ठीक आहे. 7 याला किती घेणार? 7 इंच. कळलं? पॅक गळे असतील तर 7 इंच शोल्डर घेतात, ठीक आहे. शोल्डर आणि प्लस त्याच्यात अर्धा इंच शिलाईचे, म्हणजे टोटल 7.5. जेव्हा तुम्ही ब्लाऊजची कटिंग करता तेव्हा पॅक गळे म्हणजे कॉलरवाले गळे असतील किंवा बोट नेक गळे असतील तर तुम्ही किती घेणार? 7.5 इंच. हां, जेव्हा शोल्डर 14 असेल तर शोल्डरचा अर्धा घ्यायचा. आणि शोल्डर समजलं एवढं तुम्हाला? 14 असेल तर जर 15चं शोल्डर असेल, बोन टू बोन हे माप हेल्थी लोकांचं 16 किंवा 17 किंवा 18 असं पण असू शकतं ना. मग तुम्ही त्या शोल्डरचा किती घेणार? अर्धा. जेव्हा कटिंग करायचं असतो तेव्हा आपण कटिंग असं करतो ना, मग आपण शोल्डर किती घेणार? अर्धाच घेणार, ठीक आहे. त्या हिशोबाने गळा रुंदी सुद्धा घेतात. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी समजवायचं काय होतं मला, की कॉलरचे गळेसाठी तुम्ही किती घेता? 7.5, ठीक आहे. शोल्डरचा डायरेक्ट अर्धा. आणि जे ओपन गळे असतात, डीप गळे असतात, त्यांना शोल्डरचा अर्धा घेऊन, ठीक आहे, समजा 7.5 आहे, अर्धा घेतला ना आपण, त्याच्यातनं मायनस तुम्ही किती करणार? सॉरी, आपला 14चा अर्धा किती येतो? 7, ठीक आहे. त्याच्यातनं मायनस करणार 2 इंच, किती येणार? 5, ठीक आहे. मग आपण हे नॉर्मल डीप गळ्यांसाठी किती घेणार? 5 इंच.